मित्रांनो मी झाली आहे रेडी आता मंदिरात जायला। ताट तयार केलंय, हे बघा, तांदूळ, पंती, पाणी, दूध, शमीपत्र, बेलपत्र, फूल, प्रसाद, भस्म, अगरबत्ती, पंचपाळ हे सर्व अशा प्रकारे रेडी केलं। आता जाते मंदिरामध्ये। मी चंचल आई चालले। प्युरिफायर बसले, फिटिंग झाले, तेच इन्स्टॉल झाले। शुभ प्रभात मित्रांनो, जय श्रीराम, जय हनुमान। वेलकम टू माय न्यू ब्लॉग। आज आहे श्रावण सोमवार, पहिला श्रावण सोमवार। मी पूजेचं सामान कालच आणून ठेवलेलं, हे बघा, शमीपत्र, बेलपत्र, धोत्राचं फळ, बेलाचं फळ, फुलं सर्व कालच आणून ठेवलं। मी शंकराची पिंड मागवलेली होती, त्या पिंडचा मी आज अभिषेक करतेय। अभिषेक आणि पहिली शिवामूठ वाहू पूजा करतेय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। बाळा पिशवी आणायची होती सोन्या। बस खाली तिकडे ये, म्हणजे काय घेऊन आली तिथं समोसे। पुढे बस की जरा चिवताई, का बेड मध्ये घुसती जाऊन। करुणावतारं संसार सारं भुजंगरा सदा वसंतं भुजाल वंदे भवं भवानी चैतन्यमाला माला कपाल काहे कपाल माला शंकराय दिगंबराय दिगंबर। नमः शिवाय घालिंग लोटांगण वंदिन चरण डोळ्यानं पाहिन रूप तुझे प्रेमी आलिंगन आनंद पूजन भावे वाणी त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा तुम। केस माग घे। ओवाळा ना। तर मित्रांनो, अशा प्रकारे पूजा संपन्न झालेली आहे श्रावण सोमवाराची। आता चहा पिऊया। मी उपवास काही केलेला नाही आज, कारण कालचा उपवास केला होता ना, तर मग आई म्हटले आज नको करू तू उपवास। राघव रडतो ना, काल तो खूप रडत होता, भूक लागून त्याला फीड करावं लागतं ना, मग तो रडत होता। आई म्हटल्या नको करू तू, पुढचा करशील, त्याच्यामुळे मी काही उपवास करत नाही। मित्रांनो मी झाली आहे रेडी आता मंदिरात जायला। ताट तयार केलंय, हे बघा, तांदूळ, पंती, पाणी, दूध, शमीपत्र, बेलपत्र, फूल, प्रसाद, भस्म, अगरबत्ती, पंचपाळ हे सर्व अशा प्रकारे रेडी केलं। आता जाते मंदिरामध्ये। मी चंचल आई चालले। कोको सरक बाजूला, मंदिरात जाऊन येतोय आम्ही। अगं पदर नको पकडू, चल चल येतो मंदिरात जाऊन कोको आम्ही, तू बस चल मग। तर आम्ही निघालोय मंदिरात जायला। ए चल चप्पल घाल ना, हिला क्रॉक्स दे चिऊ हिला क्रॉक्स दे घालायला। मंदिरामध्ये शंकराच्या, बघा किती गर्दी आहे मंदिरात, पूजा सुद्धा करते। हे महाराजांची मूर्ती मंदिरामध्ये, तुम्हाला मूर्ती दाखवते शिवलिंगाची, हे बघा। आमची पूजा झाली आहे आता। माऊ पण आले मंदिरामध्ये। माऊनी जय बाप्पा केला का?
हात किती हालत आहे. उभे राहतो पूजा झाली आहे. निघालोय बाहेर. हे बघा माऊ कशी कडाला बसून आहे नुसती. कुंडे घंटा वाजवतीये बघा आता. हे मंदिर आहे. बेलाच्या झाडाची पूजा चालली आहे. मंदिराचा आवार आहे हे. कुठं आले मंदिरातून घरी. माऊ लागली खेळायला. चिव पण. मी खाती आता भगरचं भात. पराठा आहे. आमटी केली आता शेंगदाण्याची. बटाट्याची भाजी. बसले खायला. भूक लागली खूप जोरात. काय बाळा तू मॅडम आहे? कोणत्या कुठली मॅडम आहे? हा भांड्याकुंडाची मॅडम आहे का तू? म्हणून हळदी कुंकू लावती का? हे बघा भांड्याकुंड्याचा खेळ चालू आहे. काय मॅम असती तू? मॅम कोणती? मॉम मॅम कसली मॅम? भांड्याची मॅम आहे का तू? मॅम असती तर मी मालत असते म्हणती. बघती ताई म्हणती. राघव डुडुड्या ताई म्हणती मी मॅम असते. मॅम मॅम कसली मॅम? तर भांड्याची मॅम. हो भांड्याची मॅम असती करत आहे. भांड्याची. यांचं काय चाललंय काय माहिती. खायचं काय पदाड्या. ते बघा आता वॉटर प्युरिफायर साठी इथे असं बोर्ड लावून घेतलाय. इथे प्युरिफायर बसवायचं त्याच्यामुळे इथे बोर्ड लावून घेतलाय. बघा घाण कचरा ते क्लीन करते मी. आले त्याच्या आता ते फळी पण ठोकून घेतोय आम्ही दरवाजाला. मुलं बाहेर जातात म्हणून. आतापर्यंत माऊ जातो ती. आता राघव जातो बाहेर. जाईल बाहेर थोड्या दिवसांनी. त्याच्यामुळे आतापासून तयारी. फळी ठोकून घेतली. बोर्ड लावून घेतला. आता हे क्लीन करते. खेळतायत मित्रांनो. कोको बघा कोको. शिवमाऊचं चाललाय खेळ आणि कोको त्यांच्याकडे मस्त बघत होती आतापर्यंत मित्रांनो. आता बघा आता तिचं लक्ष. हा बघा कशी बघते. झोपली तिथं. डोळे फिरवती फक्त बघा. कोकोनी पंजा मांडला. कशी बघते ती. ती पण खेळती पोरींसोबत. हा गेला तो. मित्रांनो जे प्युरिफायर घेतलेलं आहे त्याचं आज फायनली इन्स्टॉलेशन काय म्हणतात त्याला? हां इन्स्टॉलेशन ते करतायत. आलेत चालू आहे. ॲप डाउनलोड करते. क्रिएट न्यू स्मार्ट होम करायचं का? हां क्रिएट न्यू स्मार्ट होम. करा पाहिजे. प्युरिफायर बसले. फिटिंग झाले. तेच इन्स्टॉल झाले.
काय मम्मी सोबत खेळतोय राघव. राघव खेळतोय. राघव ड्रिलच्या आवाजाने उठून गेला, पटकनच उठून गेला. माऊला संध्याकाळची झोप आली आज. मित्रांनो फायनली बघा प्युरिफायर झालंय. त्यांनी सांगितलंय 2दा ह्यातलं पाणी म्हणजे 2दा भरू द्यायचं आणि 2दा पाणी ते फेकून द्यायचं आणि तिसऱ्यांदा जे भरणार मग तिसऱ्यांदा ते पाणी तुम्हाला प्यायला वापरायचं आहे. त्याच्यामुळे आता फुल झाली होती तर ते वेस्टेज मग पाणी फेकायचं कशाला, ते पाणी यूजला वॉशरूममध्ये वगैरे यूज होईल ना, मग त्याच्यामध्ये नेऊन टाकायचं ते पाणी. आता ते धार कमी आहे का, तसं नका करू. सोडा हात सोडा. झालं. आताच प्रेशर पण वाढला हे बघा.